अमरावती जिल्ह्यात तूर, कपाशी, सोयाबीन या पिकापाठोपाठ अनेक शेतकऱ्यांनी आता भाजीपाला पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. चांदूर बाजार तालुक्यातील 1 एकर क्षेत्रफळात टोमॅटो पिकाची लागवड केली असून टोमॅटो पिकातून विक्रमी उत्पन्न मिळणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. नमस्कार मित्रांनो, जनमत लाईव्ह न्यूजच्या आपली शेती या सदरात आपण चांदूर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहोत. सोयाबीन, कपाशी या पिकाला फाटा देऊन त्यांनी 1 एकरात टोमॅटोचं अतिशय उत्तम प्रकारचं पीक या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्या पिकाच्या बाबतीत मिळणारं उत्पन्न, लागलेला खर्च आणि केलेली मशागत याविषयी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया. बाजारपेठेत टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना टोमॅटो पिकातून चांगला फायदा होणार असल्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं. आम्ही पाहतो या ठिकाणी आपण टोमॅटोचे जे पीक आहे हे अतिशय बहारदार आलेलं आहे. तर या टोमॅटो पिकाची सुरुवात म्हणजे लावणीपासून तर आतापर्यंत या टोमॅटो पिकासाठी केलेलं नियोजन आणि यातून मिळणारं उत्पादन या बाबतीत थोडं सांगा. हे ₹1.40 पहिले मी झाड आणलं होतं. पहिले ठिबक केलं. ठिबक केल्यानंतर झाडं विकत आणली, झाडं लावली. त्यात ते ₹1.40 झाड आणलं. टोकिटा कंपनीचं हे सूर्याचं आणि ते मी ऑक्टोबर महिन्यात लावलं. ते तर आज त्यांना खताचे 6-7 डोस झाले आहे. एक बेसल डोस झाला, काही वॉटर सोल्युबल खतं दिले, 4 फवारे केली मी त्यांना. आणि आजपर्यंत आता काठी वगैरे, बासा वगैरे, तार हे ते पूर्ण माझं लागून त्याला भरपूरसा म्हणजे खर्च एकरी 2 लाखाच्या आसपास खर्च होत आला. आणि आता हार्वेस्टिंगला येण्यासाठी त्यांना 20 ते 21 दिवस टाईम आहे, अधिक 20-22 दिवस टाईम लागते. तर आता समोरचा खर्च अधिक वेगळा आहे. हा झालेला खर्च 2 लाख आहे. 2 लाखाच्या आसपास होऊन गेला खर्च. त्यानंतर या 1 एकर टोमॅटोच्या पिकातून सरासरी किती उत्पन्न होणे आपल्याला अपेक्षित आहे? हे बाजारभावावर ठरवले जाते. आज बाजारभाव जर चांगले राहिले, ₹100 कॅरेट खपले तर पैसे होणार नाही. 2 लाखच होईल, घाटा येईल. आणि नंतर जर भाव जर वाढत गेले, 400, 500, 1000 झाले, 600 झाले, तर त्यानुसार त्याचा नफा येईल. तरी ₹4-5 लाख रुपयाचं उत्पन्न होऊ शकते. यापूर्वी सुद्धा तुम्ही टोमॅटोची शेती केलेली आहे? हा, मी भरपूर दिवसापासून शेती करतो आहे आणि भरपूर दिवसापासून पेरतो आहे. 2 एकर 2.5 एकर टमाटर असते माझी. दोन सीझनमध्ये मी पीक घेतो. हे एक पावसाळी आणि एक हिवाळी. तर या दोन्ही पिकामध्ये मला थोडंसं बाकी पिकापेक्षा थोडंसं वाचते काहीतरी. म्हणजे एकंदरीत खर्च वजा जाता एकरी 2 लाख रुपयाची अपेक्षा या उत्पादनापासून आपल्याला आहे. हा, 2 लाख तर वाचू शकते 2 लाख. योग्य वाणाची निवड, मशागतीचे नियोजन, कीटकनाशकाची फवारणी, योग्य प्रकारे सिंचनाची व्यवस्था असल्यास टोमॅटो शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. टोमॅटोच्या पिकापाठोपाठ या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाजर, कांदा, हरभरा अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून या ठिकाणी या सर्व पिकाची जोपासना केलेली आहे. तर गाजर या पिकापासून काय उत्पन्न मिळेल किंवा कुठल्या प्रकारचा नुकसान नफा राहील या बाबतीत सुद्धा आपण शेतकऱ्याजवळूनच प्रत्यक्ष माहिती जाणून घेऊया. हे बियाणं मी 2 नोव्हेंबरला पेरलेलं आहे. 2 नोव्हेंबरला पेरलं मी हे. आणि हे बियाणं संग्रो कंपनीचं आहे. संग्रो कंपनीपासून विकत घेतलं मी ₹950 किलोनी. आणि याचं एकरी 7 किलो बियाणं फेकलं आहे 1 एकर शेतात. याचं नियोजन, खत वगैरे दिलं याला. आणि याचं उत्पादन हे तरी 150 ते 200 क्विंटल येऊ शकते आम्हाला एकरी. आता याचा बाजारभाव जर ₹15-20 क्विंटल राहिला तर आम्हाला याचा 2-2.5 लाख 3 लाख रुपयाचं उत्पादन होऊ शकते. त्यापैकी 30-40% हा खर्च होऊ शकते आणि 1.5-2 लाख रुपये वाचू शकते आम्हाला. आणि उत्पादन चांगलं आहे, थोडं लागत कमी आहे याला. याचं फक्त काळाच्या वेळेसच खर्च आहे याचा. तोपर्यंत कोणताही फवारा, कीटकनाशक नाही, कोणतं खत नियोजन नाही. फक्त पेरून दिलं, निंदन केलं की याचं उत्पादन येऊ शकते आणि उत्पादनासाठी चांगलं आहे. आपण आज चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्याच्या टोमॅटो आणि गाजर पिकाला भेट देऊन टोमॅटो आणि गाजर पिकाच्या संगोपनाविषयी माहिती जाणून घेतली. जर शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि बाजारपेठ मिळाली तर या 1-2 एकर शेतीतही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतो, अशा प्रकारची प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांना आपल्याला दिली आहे. आपण पाहत रहा जनमत लाईव्ह न्यूज.